एम रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याला तूरडाळीची आमटी बनवायची आहे. तूरडाळीची आमटी म्हणजे आमटीच बनवायची आहे, अगदी सांबारसारखी नाही. तर त्यात आपल्याला गोडा मसाला वगैरे सगळं घालून आणि अशी आमटी बनवायची. तर आता मी त्यासाठी तुरीची डाळ 1 वाटी घेतलेली आहे आणि डाळ आणि भात दोन्ही लावून देणार आहे. मी तांदूळ आणि डाळ धुवून घेते आणि कुकरला लावते. डाळ शिजताना आपल्याला थोडा हिंग आणि थोडी हळद टाकायची आहे, म्हणजे छान चव येते. हळद आहे मी अर्धा चमचा टाकली आहे. चांगलं हलवून घ्यायचं आहे. फार सुंदर चव लागते. आणि भातामध्ये मी थोडंसं मीठ टाकते, काही ठिकाणी मीठ टाकत नाही, ऑप्शनल आहे. वाटलं तर टाका, नाही तर चालेल तसा केलं तरी, पण आमच्याकडे भातात मीठ लागतं. थोडंसं मीठ टाकले आणि हलवून दिलं आहे. आता झाकण लावून आणि आपण 4 शिट्ट्या काढून घेऊ. या आमटीला गोडा मसाला लागतो. गोडा मसाला घेतला आहे मी इथे. आलं, लसूण, खोबरं आणि जसं आपण सांबारला टाकतो तसंच शेवग्याच्या शेंगा, वांग्याच्या फोडी आणि थोडे टोमॅटो टाकायचं. तर ही सर्व तयारी डाळ शिजोस्तर आपण करून घेऊ. कुकर गार होस्तर आपण ह्या शेंगा आणि वांग शिजवून घेऊ. तर बघा, हे एकच वांग होतं, पण मी हे पाण्यात ठेवलं, कारण का की कडवट लागायला नको, त्याचा पिवळेपणा निघून जातो. आता हे दोन्ही फोडणीला टाकून देते. थोडा हिंग टाकायचा आहे आपल्याला आणि हे टोमॅटो टाकून द्यायचे. टोमॅटो छान परतून घ्यायचे आणि त्यात आलं, लसूण आणि खोबरं हे वाटण आपल्याला टाकायचं आहे. टोमॅटो टाकल्यामुळे हा मसाला जळत नाही, छान परतला जातो. आता ह्या शेंगा टाकून घेऊ. आणि बघा, हे किती काळं पाणी निघाले. हे सगळं काढून टाकायचं आणि एक वांग स्वच्छ धुवून आणि त्यात टाकायचं. असं केल्याने कडवटपणा जातो त्याचा. त्यात मीठ पण टाकलं होतं मी. थोडा गॅस कमी करून घ्यायचा आणि हे छान परतून घ्यायचं. यात गोडा मसाला टाकायचा. एक चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे यात. वरणात आपण हळद टाकली होती शिजताना, ही अगदी आता थोडी टाकायची आहे आणि छान परतून घ्यायचंय. कारण यातच आपल्याला भाज्या शिजल्या की वरण ओतायचंय. शिजलेली डाळ आपल्याला यात ओतून घ्यायची आहे. आता शिजण्यापुरतं पाणी मी टाकते यात. झाकण ठेवू आपण, लवकर शिजते.
फार सुंदर कलर आलेला आहे, छान झाली आहे. आणि शेंगा शिजले आहे, वांगे आणि शेंगा दोन्ही शिजलेले आहे. आता आपल्याला याची डाळ ओतून घ्यायची. चवीप्रमाणे आपल्याला थोडं मीठ घालून घ्यायचं त्याच्यात. आणि हे चिंचचे बुटकं मी टाकते यात, कारण चिंच माझी संपली आहे, तर हे चिंचाचे बुटकं टाकले. गूळ घालायचं आहे. ही आमटी आंबट गोड असते. थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि घट्ट पातळ कसं तुम्हाला जसं हवं असेल तसं थोडं पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं. छान उकळी आलेली आहे. आपली तूर डाळीची आमटी तयार झालेली आहे. आपली तूर डाळीची आमटी खूप छान झालेली आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.